वारकरी संप्रदायामध्ये 4 पीठ आहेत. त्यामध्ये पहिलं पीठ कोणतं आहे? महायोग पीठे तटे भीमरथ्या. थोडं म्हणताना इको द्यायचं. वरं पुंडरी काय दातुंद्र. पहिलं पीठ कोणतं आहे? तर पंढरपूरचं महायोग पीठ आहे. तटे भीमरथ्या वरं पुंडरी काय दातुंद्र. दुसरं पीठ कोणतं आहे? तर आपल्या आळंदीची ज्ञानाबाई, आपल्या आळंदीची ज्ञानोबा माऊली. कोणतं आहे दुसरं पीठ? टाळ्या वाजवायचा जोशी जरा. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई. दुसरं एक प्रमाण आहे बा. कोणतं? सर्व ज्ञानाबाई आनंदापूर. आणि तिसरं पीठ कोणतं आहे? माझ्या वैराग्य मूर्ती तुकोबारायांचं देऊ हे तिसरं पीठ आहे. आणि चौथं पीठ म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं हे पैठणी चौथं पीठ आहे. अशी 4 पीठ आहेत महाराज. आणि विचार केला तुम्हाला पहिल्या पीठाला जर प्राप्त करायचं असेल, म्हणजे पांडुरंग परमात्म्याला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल महाराज सांगतात. भक्ती खूप श्रेष्ठ आहे महाराज. भक्ती खूप श्रेष्ठ आहे. पण मला एक सांगा, तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता
तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता सोबत काय घेऊन जाता? हातामध्ये मोबाईल घेऊन जाता का? काय घेऊन जाता? आरतीचं ताट, सोबत आरतीचं ताट घेऊन जाता. प्रथमतः देवाला आपण काय वाहतो? काय वाहतो? आता म्हणले आपण पुष्प. पुष्पा नाही, पुष्प वाहतो, फुलं वाहतो. त्याचं दुसरं एक नाव आहे. त्या पुष्पाचं दुसरं एक नाव आहे. काय आहे? पुष्पाचं दुसरं नाव काय आहे? कमल. काय म्हणतात? कमल. जेव्हा आपण देवाच्या पायावर ते कमल वाहतो, जेव्हा आपण त्या देवाच्या पायावर कमल वाहतो आणि कमल वाहिल्या वाहिल्या आपण तिथे आपलं मनच देऊन टाकतो. कमल वाहिल्यानंतर आपल्याला मन शिल्लक राहिलं का? जेव्हा आपण देवाच्या पायावर कमल वाहतो तेव्हा आपलं मन शिल्लक राहिलं का? नाही. मन शिल्लक राहिलं नाही म्हणून लगेच दुसऱ्या वेळेस आपण त्याला जे नमन करतो, मन शिल्लक राहिलं नाही म्हणून आपण त्याला नमन करतो. त्याचं नाव नमन आहे. देवाला प्राप्त करण्याचे 3 उपाय आहेत बघा देवाला प्राप्त करण्यासाठी. त्यामध्ये पहिलं कोणतं आहे? भक्ती, दुसरं ज्ञान आणि तिसरं कर्म आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म हे देवाला प्राप्त करण्यासाठी आपण देवापाशी हे करतो. समजा मग आपण पहिल्यांदा काय पाहायची? भक्ती पाहायची, ज्ञान पाहायचे का कर्म पाहायचे? चला भक्ती पाहू. काय काय म्हणलं मी? भक्ती, ज्ञान आणि तिसरा कोणता म्हणलं? कर्म. जेव्हा आपण भक्ती करतो देवाची तेव्हा खूप सुंदर अशी भक्ती सांगितलेली बघा. चला आता पहिली रामायणातली सांगायची का भागवतातली सांगायची? भक्ती भक्ती मी म्हणालो ना, पहिले रामायणातली सांगायची का भागवतातली सांगायची? पहिल्यांदा बरं भागवत म्हणजे काय? भागवत म्हणजे काय? त्या भागवत शब्दाची मी जरा कोटी करून सांगतो तुम्हाला. भागवत म्हणजे काय? भागवत याला म्हणतात जे महाराजांचं भागवत त्याला भागवत म्हणतात. असं आहे का? असं आहे का? अजिबात नाही महाराज. भागवताची कोटी खूप सुंदर केलेली आहे. काय? भाग्यवत ऐकायला मिळतं त्याचं नाव भागवत आहे. किती सुंदर रचना केलेली आहे भागवताची. असो आपण आधी रामायणातली भक्ती पाहू. कोण होती ती शबरी? त्या शबरीला रामाने 9 भक्त्या दिल्या. कोण होती ती शबरी? का रामाने तिला भक्त्या दिल्या असतील? चला थोडं रामायणामध्ये जाऊ. सर्वांनी हात जोडा. मंगल भवन मंगल हरि शरत हाजिर
कोणती भक्ती दिली रामाने? त्या शबरीला कोणती भक्ती दिली? पहिली भक्ती होती कोणती? प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. कोणती भक्ती दिली पहिली? प्रथम भक्ती संतन कर संगा, म्हणजे संतांच्या सानिध्यात आहे, संतासोबत राहायचं. एक संत आला भेटायला शबरीला, आणि त्या संतांनी सांगितलं, बेटी तेरी कुटिया पे राम आएंगे. काय सांगितलं? बेटी तेरी कुटिया पे राम आएंगे. तेव्हा शबरी म्हणायला लागली, ते आल्यानंतर मी कसं ओळखायचं त्यांना? शबरी म्हणायला लागली, ते आल्यानंतर कसं ओळखायचं मी त्यांना? तेव्हा तो संत म्हणायला लागला, काय? जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आसम पे बैठाओगे, मीठे मीठे मेरा मेरे हाथों से खिलाओगे. आएंगे जब बुराई तो आसम पे बैठाओगे, मीठे मीठे मेरा मेरे हाथों से खिलाओगे. आसम पे बैठाओगे, मीठे मीठे मेरा हाथों से खिलाओगे. आएंगे जब बुराई तो आसम पे बिठाओगे, मीठे मीठे मेरा अपने हाथों से खिलाओगे. धीरे धीरे राम जी का दर्शन होगा, धीरे धीरे राम जी का दर्शन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम का काय बोलले महाराज? संत जेव्हा भेटले तिला सांगितले, जेव्हा तुझ्या कुट्यावर राम येतील तेव्हा तुझी कुटिया पावन होईल. महाराज ते संत होते, एकाच वाक्यात सांगितले. आजकालच्या संतांना नाही, भाषा तो भाषा राहत तसे संत नाही महाराज. आणि शबरी पण कमी नव्हती महाराज. 64 वर्ष उपासना केली. कोण म्हणतं देव 1 वर्ष उपासना केली आणि देव भेटतो? 64 वर्ष उपासना केली महाराज. एका वर्षाने काय फळ प्राप्त होत नाही. नाहीतर एक वर्ष मी भक्ती केली आणि मला देवच भेटला नाही. कसं भेटेल महाराज? ही भक्ती आहे का तुझी? अजिबात नाही महाराज. 64 वर्ष उपासना केली त्या शबरीने, तेव्हा कुठे तिच्या कुट्यावर राम आले महाराज. जेव्हा राम आले तेव्हा तिला पहिली भक्ती दिली कोणती? प्रथम भक्ती संतन कर. बरं, तुम्ही आहात ना एवढे, माझ्या पाठीमागे म्हणा फक्त. म्हणता ना? मोठ्याने म्हणा, जे घरी बसले त्यांना ऐकू जावं, त्यांना पण वाटावं, अरे मी कसं काय केलं असेल कीर्तनाला. आणि पंधरवाडी एकादशीला ते पण आले पाहिजे. म्हणा, प्रथम भक्ती संतन कर संगा. आवाज अवघड चालते का? थोडं घेऊ का? प्रथम भक्ती म्हणा, प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. आवड चाललंय ना? पण सुरुवात किती छान केली, किती भारी सुरुवात केली तुम्ही.
प्रथम भगत आणि शेवटी प्रथम भगती संतन कर संगा दुसरी रती शेवट कसा केला. पण महाराज ऐका, मी लक्ष द्या. तुम्ही काय म्हणालात याच्याकडे देव बघत नाही. तुम्ही काय म्हणालात याच्याकडे देव बघत नाही. तुमच्या अंतःकरणाचा भाव देव बघतो. बोर तर होईना ना तुम्हाला. हाशिक मजा जमत नाही ना मला. हाशिक मजा नाही जमत. जे आहे ते ओरिजिनल तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न. काय सांगितलं मला? भाव लागतो देवाला. देव भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला काढू पात्रे आनंद झाला. थोर प्रेमाचा भुकेला. मस्त आहे ना? खूप सुंदर प्रमाण दिले मला. आणि मला गायन आवडतं बरं, म्हणून माझ्या कीर्तनात जास्त गायन झालं. जसं कीर्तन चालू झालं तसं गायन जास्त आणि चिंतन कमी झालेलं आहे. कारण मला गायन आवडतं. गायन मी महाराज साधे सुद्धा नसतं. गायन फार लवकर देवाकडे घेऊन जात असतं. देवाजवळ फार लवकर गायन घेऊन जातो. माणसाने गायले पाहिजे. गायलं जरी नसलं तर गाणाऱ्यांचं आपल्या कानावर पडलं पाहिजे. फार लवकर देवापाशी जातो. देवापाशी जाता म्हणजे तसं जात नाही. आपलं मन देवापाशी फार लवकर जातं. गायन ऐकायचं खूप आवडतं मला गायन. म्हणून माझ्या कीर्तनात जास्त गायन असतं. असो, तिथंच गाडी अडकली आपली. कुठं? थोडा टाइम राहिला आणि खूप चिंतन मांडायचं आहे. प्रथम भक्ती संत न करू संगा म्हणजे संतांच्या संगतीत राही. पहिली भक्ती सांगितली. दुसरी भक्ती दुसरी रती मग कथा प्रसंगा. हे दुसरी भक्ती म्हणजे काय? तुम्ही जे आता ऐकत आहात, तुम्ही जे आता करत आहात ना, जे मी चिंतन सांगत आहे तुम्ही ते ऐकत आहात, ती दुसरी भक्ती सांगितली. तिसरी भक्ती गुरुपद पंकज सेवा म्हणजे गुरुच्या पायाची सेवा. ही तिसरी भक्ती सांगितली. चौथी भक्ती सांगितली कोणती? हरिमंत्र जाप कर दृढ विश्वासा. हरिमंत्र जाप कर दृढ विश्वासा. जय राम श्री राम, जय जय राम, जय राम श्री राम, जय जय राम. कोणती? जे आपल्याला आपल्या गुरुने मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं जप कर. हे किती भक्ती सांगितली? चौथी भक्ती. चौथीच आहे ना. पाचवी भक्ती कोणती सांगितली महाराजांनी? पाचवी भक्ती, चौथी भक्ती आपल्याला गुरुच्या मंत्राची. आणि पाचवी भक्ती आपल्या मनामध्ये छळ कपट आहे ते बाजूला सारा.
ही पाचवी भक्ती सांगितली आणि त्या देवाच्या नामचिंतनामध्ये विलीन होऊ ही पाचवी भक्ती सांगितली. सहावी भक्ती कोणती? त्या देवाच्या पायावर आपलं सर्व चित्त त्या देवापाशी राहिलं पाहिजे. ही सहावी भक्ती. अशा 9 भक्त्या सांगितलं असतं सर्व, कारण लई वेळ वाढला आपला. या 9 भक्त्या रामायणामधल्या आहेत. अशा 9 भक्त्या रामाने आपल्या शबरीला दिल्या. आता भागवतातल्या भक्त्या पाहू आपण. भागवतात सुद्धा 9 भक्त्या आहेत. कोणत्या? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पार्थ्य स्वाहानम. पाचवी आपलं अर्चनम, 6वी वंदनम, 7वी दास्य, 8वी सख्य आणि 9वी आत्मनिवेदनम. पाहू एका एकाने आता. श्रवणम. श्रवणम म्हणजे पहिलं पण त्या 9 मध्ये आले तेव्हा तुम्ही जे श्रवण करत आहात ते पहिली भक्ती सांगितली. दुसरी कीर्तनम म्हणजे त्या देवाचं नाव तुमच्या तोंडाने तुमच्या मुखाने स्मरण करा. कीर्तनम मी जे करत आहे ना ते सुद्धा भक्ती सांगितली, म्हणजे मी कीर्तन जे करत आहे ते सुद्धा भक्ती सांगितली. तिसरी विष्णू स्मरणम. स्मरणम म्हणजे त्या देवाचं सतत मनामध्ये स्मरण करत राहा, सतत त्या देवाला आठवत राहा. हे तिसरी भक्ती सांगितली. आणि चौथी पार्थस्वामी. अरे पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, काय सांगितले? देवाच्या पायाची सेवा कर. ही चौथी भक्ती सांगितली. 5वी भक्ती वंदनम म्हणजे त्या देवाला वंदन कर, नेहमी त्या देवाच्या चरणावर राहत. 5वी भक्ती सांगितली. 6वी अर्चनम. अर्चनम म्हणजे महाभारतामध्ये प्रथु नावाचा एक राजा होता आणि त्या प्रथु नावाच्या राजावर अर्चन भक्ती सांगितली. ही झाली 6वी भक्ती. 7वी भक्ती कोणती? दास्य. दास्य म्हणजे श्रीराम जानकी बैठे मेरे श्री
भक्ती आहे बघा, खूप सुंदर भक्ती आहे महाराज ती. ही आठवी भक्ती खूप सुंदर आहे महाराज. कोणती? सख्य म्हणजे अरे गोर पालो सुदामाची आणि कृष्णाची ही सख्य सांगितली, म्हणजे सख्या भावाप्रमाणे राहणं ही पण एक भक्ती सांगितली. तुम्ही मित्रत्व करा, मित्र राहू द्या, हजारो मित्र करून फायदा नाही महाराज. एकच मित्र करा. थोडी एवढ्या एक गोष्ट रेकॉर्डिंगच करून घ्या महाराज. हजारो मित्र राहू द्या, काय फायदा नाही महाराज त्यांचा. तुमच्याजवळ 1000 मित्र असले तरी त्यांचा काही फायदा नाही. किती असू दे मित्र, एकच असा करा जीवाभावाचा. त्यांना आपलं सर्व समजलं पाहिजे, त्यांना आपलं सर्व काही समजलं पाहिजे. आपण दुःखी आहोत ना त्यांना कळलं पाहिजे, आपण इथं आहोत त्यांना तिथूनच आपण दुःखी आहोत म्हणून कळलं पाहिजे. आपल्या सुखात नाही राहिला तरी चालेल पण दुःखात राहायला पाहिजे असा एकतरी मित्र कमवा. कसं आहे महाराज, आपण जे शिरा खातो का, जे शिरा खातो ना त्याच्यामध्ये आपण काय काय टाकतो? काजू, बदाम, मनुके, साखर. पण त्या शिरामध्ये साखर दिसते का आपल्याला? ज्यामुळे तो शिरा गोड झाला त्यामुळे साखर दिसत नाही महाराज. ज्यामुळे ते शिरा गोड झाला ना त्यामध्ये ती साखर कधी दिसत नाही. तसाच आपल्या आयुष्यामध्ये एकतरी मित्र असा असतो की आपल्या प्रत्येक दुःखासुखामध्ये सामील राहतो पण आपल्याला माहीत होत नाही. असा एकतरी मित्र आपल्या आयुष्यामध्ये राहतो. असे मित्र ओळखायला शिका आणि असे मित्र ओळखा. सुदामाचा आणि कृष्णाची अशीच मैत्री होती महाराज. मला सांगायचं काय आहे की सख्य सांगायचं आहे. सख्य कशाला होतं? ही 8वी भक्ती झाली सख्य म्हणजे. आणि आपल्या वारकऱ्यांची पण एक खासियतच आहे महाराज. वारकऱ्याची पण एक खासियत आहे. वारकरी सुद्धा साधे सुधे कुणाला मित्र बनवत नाही. त्यांच्यासोबत गाणारी, वाजवणारी, कीर्तनकार असे मित्र वारकरी बनवत असतात. साधे सुधे नसतात वारकरी. आणि त्यांना सांभाळणारे देव असतात म्हणून त्यांना चांगली बुद्धी म्हणतात का? माझ्या पाठीमागे म्हणतो आम्ही म्हणतात. मोठ्याने म्हणा, गेल्या बाजूला मोठ्याने म्हणल्या नाही. या बाजूला येते तुम्हाला, सोपा आहे. संस्कृत वगैरे काय नाही. मोठ्याने म्हणा, रेकॉर्डिंग करा, नंबर पंढरीनाथ म्हणा. संदेवारकरी म्हणा पंढरीनाथ समचरण नयन. पंढरीनाथ समचरण नयन. संतों के रखवाले तू न संभाले तो हमें कौन संभाले. पंढरीनाथ समचरण नयन. पंढरीनाथ समचरण नयन. तू न संभाले तो हमें कौन म्हणत जा. असं गायन करत जा, गाणी म्हणत जा. कोणते गाणी म्हणत जाऊ नका, चांगली गाणी म्हणत. जरा एक शितोडा तुमच्या चांगले गाणी म्हणत, मग कोणते म्हणत जाऊ. नाही तर आजकाल लोक कोणते गाणी म्हणायला लागले.
आपण इंग्लिश स्कूलला लेकर टाकतो. इंग्लिश स्कूलला लेकर टाकतो ती कविता म्हणतो भाषा लय भारी कविता. माझी भाची काल परवाच इंग्लिश स्कूलला टाकलं, म्हणजे किती 2 महिने झाले असते इंग्लिश स्कूलला टाकलं. माझी भाची घरी आली, मला असं गाणे ऐकायचं कविता ऐकायचं. आपल्या काळामध्ये कशा कविता होत्या महाराज, खाली तशा कविता राहिल्या नाही. माझी भाची घरी आली, मी भाचीला सहज म्हणलं, अगं तुझ्या शाळेमध्ये कविता शिकवतात का? तुला कविता म्हणल्यावर कळलं नाही, तुला पोयम म्हणावं लागलं. तुला पोयम म्हणल्यावर कळते का? इंग्लिश शब्द झाला, कवितेचं नाव पोयम. म्हटलं तुला पोयम शिकवतात का? तेव्हा माझी भाची म्हणजे हा शिकवते. मला वाटतं चांगल्या देवाविवाद शिकवत, चांगल्या देवाचं म्हणाल. मी म्हणलं म्हण बरं मग. म्हणजे भाची चालू केली. कसं? मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पाची. काय म्हणली? मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पाची. इथं थांबली नाही, आणखी पुढं म्हणली, पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मी बी 12 गावचा पाणी पिलेला महाराज, मला बी आवडलं नाही, मला थांबलं नाही. मी बी इकडून चालू केलं, लेकरं कोण्या भूताचे. माझ्या काय कविता झाल्या काय? नाही महाराज, अशा कविता म्हणायच्या नाही. काय कविता होत्या पहिल्याच्या महाराज? करा तो एकची धर्म जगा प्रेमाने पावी, जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित. काय कविता होती महाराज? आणखी एक कविता होती बघा. हबरुनी वासराले चाटती जवागाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हबरुनी वासराले चाटती जवागाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, अरे दिसती माझी माय. माया दुष्काळात मायेच्या माझ्या वाटा होता, पिता माझत जाय, तवा मी तिच्या दिसती माझी माय, दिसती माझी माय. काय कविता होत्या मला, काय गाणी होती, गाणी मला सांग. आणखी एक सांगू का? बोरवईन आले ना, एकच सांगतो आता. हा केदूर कसं सांगा. पार कुमारी माफी करा मला, माफी असल्या नाही, थोडं म्हणजे मला जमत नाहीये, पण थोडं बोर झाल्यामुळे थोडं सांगितलं. असो, आठवी भक्ती सांगितली कोणती? की सख्य. नवी भक्ती सांगितली आत्मनिवेदन, तेच परत शबरी आली. ते 9 आणि हे 9, ते 9 9 किती झाले? 18. आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबाला आणखी एक भक्ती आली गेली बा. अभंगाचं प्रथम
हे चितोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की बाबांनो, देवाला कोणती भक्ती आवडते ते जर बघायचं म्हटलं तर ते तुमची संसारावर जी माया आहे, जे तुमची या संसार रूपी जी माया आहे, ती माया सर्व बाजूला साथ आणि त्या देवाची भक्ती कर. ही भक्ती देवाला आवडते. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. असो, कोण केलं होतं अशी भक्ती देवाला जी आवडली? कोण केलं होतं? एक संत होते बघा, तुम्हाला माहित आहे का? संत मीराबाई. काय भक्ती केली महाराज तुम्ही? संत मीराबाई राजस्थानच्या आहेत आणि ती महाराज साधी सुधी नव्हती बरं, खूप श्रीमंत होती, खूप श्रीमंत. तेव्हाचा राजा म्हणजे आताचा आपला जो मुख्यमंत्री आहे ना, तेव्हा तो राजा तसा होता. तेव्हाचा राजा मुख्यमंत्री म्हणायला काय हरकत नाही. त्या मुख्यमंत्र्याची पोरगी म्हणायला काय हरकत नाही. त्या राजाची मुलगी संत मीराबाई. बरं, देवाची आवड कधीपासून लागते माहितीये का? जेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हापासूनच संस्कार आपल्याला कसे घालावं लागतात, टाकावं लागतात. तेव्हापासून देवाची आवड लागते. संत मीराबाईच्या आई गरोदर राहिल्या आणि पोटामध्ये मीराबाई आल्या. जेव्हा त्यांच्या आई गरोदर झाल्या, त्यांच्या आईला कथा ऐकण्याची खूप आवड होती, खूप सवय होती. कथा ऐकण्यासाठी ती रोज गावामध्ये जायची, कारण त्या राजस्थानमध्ये खूप कथा चालतात. कथा ऐकत असताना जे पोटामध्ये मीराबाई वाढत आहे ना, त्या मीराबाईच्या कानावर एकच पडायचं, काय? गवळण यांनी कृष्णाला आपला पती मानले. गवळण यांनी कृष्णाला आपल्या पती मानले. हे रोज जी पोटामध्ये मीराबाई आहे ना, त्यांच्या कानावर पडायचे आणि ती ऐकायची. पोटामध्ये मीराबाईची वाढ होऊ लागली आणि काही काळ गेल्यानंतर, काही दिवसानंतर मीराबाई जन्माला आल्या. मीराबाई जन्माला आल्या. हळूहळू मीराबाई मोठ्या व्हायला लागल्या. जेव्हा ते 5-6 वर्षाच्या झाल्या ना, तेव्हा मीराबाई पण कथा ऐकण्यासाठी जायला लागली, कारण लहानपणापासूनच तिला संस्कार चांगले लागले होते पोटामध्येच. कधी लक्षात ठेवायचं, लेकरांना आपल्या पोटामध्येच संस्कार द्यायचे. जेव्हा आपण गरोदर राहू ना, तेव्हा भागवत गीता, ज्ञानेश्वरी, रामायण हे वाचवायचं, म्हणजे पोटामधल्या लेकराला संस्कार चांगले भेटतील. म्हणून मीराबाई हळूहळू मोठ्या झाल्या, 5-6 वर्षाच्या झाल्या. 5-6 वर्षाच्या झाल्यानंतर ती पण भागवत कथा ऐकायला जायची. तिच्या पण कानावर असंच पडायचं. गवळण यांनी कृष्णाला पती मानलं. गवळण यांनी कृष्णाला पती मानलं. कृष्णा कसा होता? खूप सुंदर होता दिसायला, खूप गोजीरवाना होता कृष्णा. असं मीराबाईच्या कानावर पडायचं. मीराबाईने एके दिवशी जे कथाकार होते, जे कथा सांगत होते, त्यांच्याजवळ गेल्या आणि मीराबाई विचारायला लागल्या त्यांना की, हे महाराजजी, तुम्ही तर म्हणता कृष्णा खूप सुंदर होता, खूप गोजीरवाना होता. मला दाखवा बरं तो कृष्णा होता कसा. मला त्यांना भेटायचं आहे, मला त्यांच्यापाशी जायचं आहे, मला त्यांची ओळख करून घ्यायची आहे. कोण म्हणायला लागल्या? जे 5 वर्षाच्या मीराबाई होत्या ती म्हणायला लागल्या. पण महाराजांना विचार पडला, एवढे कथा केल्या आपण, एवढे कार्यक्रम केले, तरी सुद्धा आपल्याला हा कधी प्रश्न पडला नाही देवाला भेटावं, देवाला जाणून घ्यावं. पण एवढी एवढी मुली हिला हा प्रश्न पडला. आश्चर्यचकित झाले महाराज आणि त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवले. हे बाळा, हे घे कृष्णाची मूर्ती आहे. त्याच्याजवळ जी मूर्ती होती ना कृष्णाची, ती मूर्ती मीराबाईला दिली आणि म्हणायला लागली, हे घे बाळा, ही कृष्णाची मूर्ती आहे आणि हा असा असतो कृष्ण, असं दिसतो आणि घेऊन जा, तू याची पूजा कर. तेव्हा ती मीराबाई
कृष्णाची मूर्ती घरी घेऊन गेले. घरी घेऊन जाऊन रोज त्या मूर्तीला पूजा करायला लागल्या. मूर्तीला नैवेद्य चालल्याशिवाय मीराबाई जेवण नव्हत्या. मूर्तीला नैवेद्य दाखवल्याशिवाय मीराबाई जेवण नव्हत्या. तसे संस्कार होते तिच्यावर. जेव्हा आपलं लेकरू लहान असतं आणि तो लेकरू जर देवाची भक्ती करायला लागलं, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जर जेवणा गेलं तर त्यांच्या आईबापाला कौतुक वाटते. बघा, माझं लेकरू देवदेव करायलं, माझं लेकरू देवाची भक्ती करायलं, माझं लेकरू देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. सर्व गावात सांगायला लागले मीराबाईचे आई वडील. कारण कौतुक, असं कौतुक असावं. आणि गावातले पण ते बघून कौतुक करायला लागले. आणि एवढी एवढी मीराबाई आहे आणि देवाची किती भक्ती करते. पण महाराज, जे लहान वयामध्ये शोभते ते मोठ्या वयामध्ये शोभत नाही. मीराबाई जेव्हा लहान होते ना तेव्हाच त्या देवाला आपला पती मानले होते. कृष्णाला आपला पती मानले होते. कृष्णापुढे शपथ घेतली होती तिने, तुझं माझं आजपासून लग्न झालेलं आहे आणि आयुष्यामध्ये कधी दुसरा नवरा मी करणार नाही, असे मीराबाई म्हटले. पण महाराज, आई वडील कधी ऐकत नसतात. जेव्हा ती मीराबाई 20 वर्षाच्या झाल्या, जेव्हा मोठ्या झाल्या, तेव्हा तिचं लग्नाचं वय झालं. आणि मीराबाईचे आई वडील तिचं लग्न ठरवलं. तिला न सांगता तिचं लग्न ठरवलं. आणि लग्न ठरून मीराबाईकडे आल्या आणि म्हणायला लागले की मीराबाई, तुझं आम्ही लग्न ठरवलेलं आहे. चित्तोडगडचा राजा आहे आणि त्या राजासोबत तुझं लग्न आम्ही ठरवलेलं आहे. तेव्हा मीराबाई म्हणायला लागल्या, अहो बाबा, मी तर लहानपणीच माझ्या कृष्णासोबत लग्न केलेलं आहे. मी लहानपणीच माझ्या कृष्णाला माझा पती मानलेला आहे. तेव्हा तिचे आई वडील म्हणायला लागले, अगं कांते, गप्प बस, शांत बस. कोणी ऐकलं, कोणी गावात ऐकलं तर गावचे लोक काय म्हणतील? मीराबाई येडी झाली म्हणतील. असं काही बोलू नको. मीराबाई ऐकत नव्हत्या, ऐकल्या नाहीत मीराबाई. मीराबाई म्हणाल्या, तुम्ही काही जरी म्हटला तरी मी कृष्णालाच पती मानेला, मी दुसरं लग्न करणार नाही. पण मीराबाईच्या आई वडील न ऐकता त्या राजासोबत लग्न लावून दिलं. माणूस जबरदस्ती लग्न त्या राजासोबत मीराबाईचं लावून दिलं. आणि मीराबाई मधल्या खोलीमध्ये आल्या आणि डहाळ मोकळून रडायला लागल्या. माणूस कृष्णापाशी गेल्या आणि डहाळ मोकळून रडायला लागल्या की मी काय पाप केला असं, माझे आई वडील त्यांच्यासोबत लग्न लावलं, मी तर तुम्हाला पती मानलेला आहे. मीराबाई ऐकत नव्हत्या, खूप रडत होत्या. तेव्हा ही सर्व हकीकत मीराबाईच्या सासूबाईला आणि ननंदबाईला कळाली. आणि सासूबाई ननंदबाई समजून सांगण्यासाठी मीराबाईकडे आल्या. आणि मीराबाईला समजून सांगू लागल्या तरी ऐकत नव्हते. तरी पण त्यांच्या सासूबाई आणि ननंदबाई मीराबाईला घरी घेऊन गेल्या चित्तोडगडावर. घरी घेऊन गेल्यानंतर मीराबाई काही त्यांना पती मानतच नव्हती. मीराबाई फक्त आपल्या कृष्णाला पती मानायची. काही काळानंतर मीराबाईचे पती एका युद्धामध्ये, एका रणसंग्रामामध्ये वारल्यानंतर आता मीराबाईचे पती वारले म्हणून मीराबाईला सती जावं लागत. तेव्हाचा नियम होता, आपला पती वारला की सती जावं लागत होतं. म्हणून तिला सांगण्यात आलं की आता तुझा पती वारलेला आहे. मीराबाईचा पतीचा भाऊ होता, ते भाऊ मीराबाईला सांगायला लागला की तुझा पती वारलेला आहे आणि तुला आता सती जावं लागते. तेव्हा मीराबाई म्हणायला लागल्या, माझा पती तर हे आहे, मी कधी त्यांना पती मानलेलं नाही आणि मी सती जाणार नाही. मीराबाई ऐकल्या नाही. मीराबाई रूममध्ये गेल्या आणि दार लावून घेतल्या, दार काढल्या नाही. दिवसेंदिवस असं ढकलत राहिलं. पण मीराबाईचा काय हा वेडेपणा कमी होत नव्हता. कृष्णाला सारखं पती मानायच्या. हे पाहून त्या मीराबाईच्या देराला खूप राग यायचा. रागाने मीराबाईला मारण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा प्रयत्न केला, मारून टाकण्याचा प्रयत्न केला, खूप काही प्रयत्न केले, तरी पण काय मीराबाई गेल्या नाही. एक वेळेस तर मीराबाईला सैनिकांना आदेश दिलं की जा आणि त्या मीराबाईला घेऊन जाऊन त्या नदीमध्ये फेकून द्या, नदीमध्ये टाकून द्या. ते सैनिकांनी मीराबाईला नदीमध्ये टाकून दिले, तरी सुद्धा मीराबाई वाचून बाहेर आल्या. ही कृष्णावरची भक्ती आहे तिची. आणि एक वेळेस तर मीराबाईला
साप अंगावर सोडलं महाराज. विषारी साप. साप चावल्या चावल्या माणूस जागेवर मरते असा साप अंगावर सोडला. पेटाराने साप घेऊन गेला आणि मीराबाईच्या जवळ नेला आणि जी जे ननंद होती ना मीराबाईची, तिने सापाची पेटारी घेऊन गेली आणि म्हणायला लागली, यामध्ये फुलाचा हार आहे, या हार काढ आणि कृष्णाच्या गळ्यात घाल. तेव्हा मीराबाईने ते पेटार खोललं आणि ते जे पेटार खोल्यामध्ये काय निघालं महाराज? खरोखर हार निघाला महाराज. साप निघाला नाही, खरोखर हार निघाला. साक्षात अक्षरशः ती जी ननंदबाई होती ना, तिने ते बघितलं आणि तिला पण कळलं आता की मीराबाईची भक्ती खूप श्रेष्ठ आहे. काय केलं तर काहीच होत नाही. आणि तेव्हापासून तिची ननंद सुद्धा त्या देवाच्या भक्तीमध्ये विलीन होऊन गेली. हा काय वेळेपणा कमी होत नव्हता. आणखी एक वेळेस तिला संपवण्याचा प्रयत्न केला, विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. विष प्याला राजाजीने भिजायला, विष पाजवलं तिला. पण महाराज जे दुधामध्ये विष टाकलं होतं ना, ते विष श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने विष पिलं आणि दूध मीराबाईने पिलं. कधी बघा भगवान कृष्णाचं कंठ निळा पडलेला आहे. कशामुळे? ते विष पिल्यामुळे. जो कंठ त्यांचा निळा पडलेला आहे ना, तो विष पिल्यामुळे. किती श्रेष्ठ भक्ती आहे ही भक्ती असते. मीराबाईला खूप वेळ संपवण्याचा प्रयत्न केला. मीराबाई कंटाळून गेल्या या सर्व गोष्टी पाहून. कंटाळून एके दिवशी मीराबाई तिथून त्या राजगडावरून त्या राजवाड्यावरून निघून गेल्या आणि वृंदावन, मथुरा, द्वारका या दिशेने निघून गेल्या. आणि द्वारकेमध्ये जाऊन एका मंदिरामध्ये मीराबाई गेल्या. तिथे कृष्णाचं मंदिर आहे बघा द्वारकेमध्ये. आणि त्या मंदिरामध्ये गेल्या आणि कृष्ण परमात्म्याला म्हणायला लागले मीराबाई की बस झाला आता या धर्तीवर जगणं, मला या धर्तीवर राहायचं नाही. आता मला तुझ्यामध्ये समावून घे, तुझ्यामध्ये विलीन करून घे. आणि खरोखरच महाराज मीराबाई जेव्हा मंदिरात गेले ना, वापस कधीच बाहेर आल्या नाही. त्यांचं शरीर सुद्धा वापस बाहेर आलं नाही. मीराबाईला आपल्या आत्म्यामध्ये सामील करून घेतलं. ही किती श्रेष्ठ. अशी भक्ती जर केलात ना, देव तुम्हाला सुद्धा सामील आपल्या आत्म्यामध्ये सामील करून अशी भक्ती करा. आणि मीराबाई असं राहिले नाहीत महाराज. जसं देवाने ठेवलंय, जसं देवाने ठेवलंय तसंच मीराबाई राहिल्या. म्हणून
महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की बाबांनो, ठेविले आनंद तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं तुम्हाला देवाने ठेवलेलं आहे तसंच राहा आणि चित्तामध्ये नेहमी तुमच्या समाधान असू द्या. आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगेने ते फळ संचिताचे. म्हणजे तुमचं कर्म जसं आहे तसं ते तुम्हाला फळ देते. तुम्ही वाईट कर्म केला तुम्हाला वाईट फळ देईल. तसं फळ तुम्हाला देऊ देते. जसं तुम्ही कर्म करसाल तसं. कर्म कधी चांगले करा, वाईटाच्या संगतीत कधी राहू नका, वाईट कोणाचं करू नका, मनात सुद्धा विचार वाईटाचा आणू नका. सतत नेहमी डोक्यात विचार आणायचा, मी कधी कोणाचं चांगलं करेन, कधी कोणाचं चांगलं करेन. सर्वांविषयी चांगलं करण्याची प्रवृत्ती ठेवा तुमच्याजवळ. कधी देव तुम्हाला कमी करत नाही. करणे चांगले कर असो. शेवटी महाराज सांगतात की बाबांनो, तुम्ही संसारामध्ये जगत असताना तुमचा जे सर्व भार आहे, सर्व जे चित्त आहे त्या देवाच्या नावावर सोडून द्या. त्या देवाच्या नावावर सर्व भार घालून टाका आणि निवांत राहा. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात Oh,
महाराज शेवटच्या चरणा सांगतात की तुका मनी घालू तयामध्ये भार वाहू हा संसार देवापायी. काय करा तुम्ही सर्व भाग्य देवावर वाहून टाका आणि जसं देवान तुम्हाला ठेवले तसंच राहा. असो शेवटी जाता जाता संपलेला आहे आपल्या कीर्तनाचा. शेवटी जाता जाता दोन गोष्टी सांगून जातो महाराज, ते कधी विसरू नका. एक आपल्या आईवडिलांना कधी विसरू नका, आईवडिलांना कधी त्रास देऊ नका. ते आई वडील आपल्याला लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात महाराज. कधी त्यांना त्रास देऊ नका, कधी त्यांना असं वाटू देऊ नका यांना जन्म देऊन काही चूक केली का, असं कधी आई वडिलांना वाटू देऊ नका. जे होईल ते करा तुमच्याने, कोणासाठी? आई वडिलांसाठी. आई वडिलांना कधी त्रास देऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपण कथा कीर्तन ऐकत आहोत, करत आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कधी विसरू नका. त्यांच्यामुळे आज आपण कीर्तन करत आहोत, कथा करत आहोत, म्हणून त्यांना कधी विसरू नका. ह्या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाही. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? तुमची परवानगी असेल तर एक पोवाडा बघा, असेल तर परवानगी, असेल तर काय असेल. अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? काय होते? थोडं ऐकून कोण होते, कसे होते, ऐका सांगतो. धन्य धन्य शिवाजी शुर शिवाजी महाराज अशा शिवाजी महाराज खरा मानाचा मुद्रा आहे. असा मुद्रा मानाचा, मुद्रा मानाचा शाहिरा
भारी वाटलं. धन्य ती आई तिच्या हाती पाळण्याची रोटी, ती देशाचा उद्धार करी अशी होती माझ्या शिवरायांची आई. आणि अशा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मावळे सुद्धा अशा होते महाराज कसे सह्याद्रीचे पुत्र मावळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. ते हळूहळू मोठे व्हायला लागले, हळूहळू मोठे व्हायला लागले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 16 वर्ष झालं. जेव्हा 16 वर्षाचं वय झालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. दुसऱ्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी मग वयाच्या 16व्या वर्षी हे मोठ्याचं असतं महाराज ते आपल्याला कळलं पाहिजे. हे धोक्याचं कधीच नसतं. वयाच्या 16व्या वर्षी धोक्याचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि माझ्या ज्ञानोबा माऊली वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. तिसऱ्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला ते म्हणजे तोरणा. तोरण्याला तोरण बांधलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. असं रोज एक किल्ला स्वराज्यात घ्यायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज रोज एक किल्ला स्वराज्यात घ्यायला लागले. आणि ही वाऱ्यासारखी बातमी त्या विजापूरच्या आदिलशहाच्या कानावर जायची. शिवाजी हे वादळ होऊन आला. रोज एक किल्ला स्वराज्यात घ्यायला लागला. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी मारण्यासाठी दरबारामध्ये आदिलशहाने विडा ठेवला. आदिलशहाच्या बेगाने विडा ठेवला. अशी विडा उचलण्यासाठी एक आठ ठेवली. काय जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणले, जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना मारत त्याच्यासाठी एक खास बक्षीस दिलं जायचं, इनाम दिलं जायचं. म्हणून दरबारामध्ये विडा ठेवण्यात भारत सर्वांना माहिती होतं कोणी विडा उचललं नाही. तर माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायला जायचं म्हणजे वरचं तिकीट काढायचं. म्हणून कधी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायला जाताना सर्वांनी माना खाली घातल्या. आणि माना खाली घातलेला पाहून त्या बेगावने सर्वांचा अपमान केला. बांगड्या खाना सर्वांनी हातात असं म्हणायला लागलं. देवाला पण अन्न होत नाही म्हणून सर्वांचा अपमान केला त्या बेगावने. आणि अपमान एकाच्या हृदयाला भेटला. एका सण झाला. त्या दरबारामध्ये एक सरदार होता. आणि तो अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणायचं म्हणून त्याने विडा उचलला. काय नाव होतं त्याचं? नाव बदल घाल असा
वाटेने जात असताना पहिलं गाव लागलं बघा कोणतं? त्या पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरामध्ये कोण आहे? हा नादी निर्गुण प्रगट भवानी. माणसाला मारायला लागला, आया बहिणीचे आबरू लुटायला लागला. महाराज एवढंच नाही, त्या तुळजापुरामध्ये त्या अफजलखानाने माझ्या आईची मूर्ती फोडली हो, माझ्या भवानी मातेची मूर्ती सुद्धा फोडली. किती पापी होता तो अफजलखान. पण खरंच काय त्या देवीची दिला मला, माझ्या आईने दार उघडलं महाराज. आणि तिथून पुढं अफजलखान निघाला. दुसरं गाव लागलं पंढरपूर. पंढरपूरमध्ये माझे भगवान परमात्मा, पंढरीश परमात्मा, पांडुरंग परमात्मा, तिथं सुद्धा सर्व असाच खेळ त्यांनी मांडला. आणि तिथून पुढं शिंगणापूर लुटलं आणि तिथून पुढं जेजुरीमध्ये गेलो. जेजुरीमध्ये कोण आहे मला? हे आहा माया स्वामी जेजुरी लुटलं. जेजुरी पुढे निघाला. हे प्रताप दिशाच्या कडे, कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या आणि माझ्या राजाची भेट ठरली होती. पण प्रताप दिशाच्या कडे निघाला, वाटेने निघाला. आणि प्रतापगडाच्या दिशेने जात असताना तरी सर्व हा खेळ चाललाच होता. आया बहिणीचे आबरू लुटत चालला होता, गायची कतल करत होता, देवी देवता नाव सर्व टिकऱ्या टिकऱ्या करत जात होता. आणि जाऊ प्रतापगडाच्या पायथ्याशी खान पोहोचला. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या
शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर असा शामियाना होता. भेटीसाठी शहाणा उभारला, भेटीसाठी शहाणा उभारला, भेटीसाठी शहाणा उभारला, भेटीसाठी शहाणा उभारला. नक्षीदार शामियाना आला, नक्षीदार शामियाना आला, नक्षीदार शामियाना आला, नक्षीदार शामियाना आला. अशा या शामियाना होता जीवा म्हणून वाचला शिवा असा तो शिवा होता. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. खान राजाचा पाऊस म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, आओ हम हाथ मारी तो हंसरी, छत्रपती शिवाजी महाराज जिंकले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कधी विसरू नका. ज्ञानेश्वर